बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा न्याय भेटण्यासाठी आज मुद्दामून इथं आलेलो. गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा दौरा चालू आहे. आज थोडासा कर्टेल करून आता दौरा मी आमच्या भागात पुराचं पाणी वाढतंय, सांगली कोल्हापूर भागात हा दौरा कर्टेल करून मी जाणार आहे. पण बीड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना मी आज या ठिकाणी भेटलो. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि विशेषतः बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीच्या निवडणुकीमुळे आज बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या आणि खात्री आहे की कार्यकर्त्यांचा उत्साह बघता आम्हाला चांगलं यश या बीड जिल्ह्यात देईल. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? तुमच्या बीडच्या खासदारकीसाठी काढलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये पक्ष आणि आघाडीची जी उमेदवार असतील त्यांना निवडून आणायची जबाबदारी ते पार पाडणार आहेत का, भेदभाव न करता? पूर्ण प्रयत्न करतील. माझा प्रश्न असा आहे, गव्हर्नमेंटनं परवा लाडकी बहीण योजना जाहीर केली. अर्थ खात्यानं आज असं वाचण्यात आलं की अर्थ खात्यानं 45,000 दरवर्षी कुठून आणायचे असा प्रश्न विचारला. त्याबद्दल तुमची काय आक्षेप नोंदवले? अर्थ विभागाने बरेच आक्षेप नोंदवले, तशी बातमी मी काल आणि आज वाचली आणि ती अचानक शेवटच्या क्षणी सुचलेली योजना दिसते आणि त्यामुळं मतं मिळवण्यासाठी हा एक शेवटचा प्रयत्न अर्थ या बजेटमध्ये झाला. त्यापेक्षा सगळ्या समग्र लोकप्रियता वाढेल, लोकांना आशा वाटेल, लोकांना हे कधीतरी होईल आणि आपल्याला काहीतरी पदरात मिळेल असं वाटण्यासाठी बऱ्याच घोषणा केल्या. त्याची एक मोठी घोषणा, ज्या घोषणेमध्ये प्रचंड भार हा सरकारने स्वीकारायचं ठरवले. स्वीकारायचं ठरवले ते ठरवले, पहिले निकष, दुसरे निकष, तिसरे निकष, चौथे निकष जे ज्या पद्धतीने डायल्यूट केले त्या पद्धतीने बघता या योजनेला पूर्ण विचार करून त्यांनी जाहीर केलं असं दिसत नाही. आणि आता तर नवी बातमी बाहेर पडली आहे की राज्याच्या अर्थ विभागातूनच या योजनेला पूर्णपणाने विरोध होता आणि एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्यांना त्यावेळी पडलेला आणि त्यामुळं पैशाअभावी ही घोषणा करण्यात आलेली आहे असा चित्र आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तुम्ही सरकारमध्ये येईल असा दावा करता, सरकार येऊ दावा करता, तुम्ही सत्तेत आल्यानंतर या योजनेला कसं फेस करणार आहात? त्याच्यात काही योजना आहे? असं आहे की बंद करणार लोकांना सत्तेत बसलेली लोक असं सांगतायत पुन्हा आम्हाला निवडून द्या, आम्ही नाहीतर हे दुसरे कोणी येतील ते या सगळ्या योजना बंद करा. मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की या योजना अधिक सुधारून लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा कशी होईल हेच बघण्याचं काम आमचं महाविकास आघाडीचं भविष्यात सरकार करेल. आम्ही सकारात्मक राज्य करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आम्ही नकारात्मक भूमिका घेणार आहोत. आर्थिक बोजा येतो तो कसा फेस करणार आहात याचं या विचार ते म्हणजे राज्याचे अर्थमंत्री त्याचा मार्ग आता सध्या जे सरकार आहे ते पुढच्या 2-3 महिन्यात काढेल असा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी जर नाही काढले तर मग आम्ही काढू. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे? जरांगे पाटलांनी पण त्याचा पुनरुच्चार केला की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल अथवा पवार साहेबांनी इतर सकाळी भाष्य केलेले आहे, त्यांना आता रिपीट करण्याची आवश्यकता नाही. आज आपण जो विधानसभा मतदारसंघाने हा आढावा घेतला, एकंदर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जी उमेदवारांची जी म्हणजे काय परिस्थिती त्याबद्दल काय सांगू शकता?
विधानसभा मतदारसंघातल्या 2 मतदारसंघाचा आढावा झाला. उरलेले अजून 4 मतदारसंघ थांबलेले आहेत. पण चांगली परिस्थिती आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आणि कार्यकर्ते ठामपणाने आग्रही असणं हे मला वाटतं की मला बऱ्याच वेळेला वाटायचं की सगळे पुढारी गेल्यावर आमच्याकडे काय राहतंय. मला वाटतं जनता आमच्याकडे राहिलेली आहे आणि ती जनता साधे कार्यकर्ते येऊन काय करावं यांच्या सूचना करत असतात आणि लोकसभेला त्याचा प्रत्यय बजरंग बाप्पा सोनवणेंच्या निवडणुकीत लोकांनी प्रयत्नपूर्वक त्यांना निवडून आणलं त्यात आहे. त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या जीवावर या विधानसभा देखील आम्ही जे उमेदवार मुलाखती देत आहेत त्यांच्यापैकीच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे का? बजरंग बाप्पा साहेब उडी कोणी मारून आलं तर तसं बदल होण्याची शक्यता आहे? बजरंग बाप्पांनी उडी मारलेलीच नाही. बजरंग बाप्पा हे माझ्या कायम संपर्कात होते. बजरंग बाप्पा मला ज्या दिवशी ते काही त्यांनी निर्णय घेतले पूर्वी त्या दिवसापासून ते मला म्हटले की हे काय तुझं गेलंय घोटाळा केलाय. मी त्यांच्या बरोबर राहणार ही पहिली प्रतिक्रिया त्यांची. मी त्यांच्या बरोबर राहणार ही पहिली प्रतिक्रिया. नाही राष्ट्रवादी फुटल्यानंतर बजरंग सोनवणे यांच्यासोबत तुम्ही संपर्कात होतात तसे आणखी काही संपर्कात आहेत का? संपर्कात आहे का तुम्ही? संपर्कात बरेच लोक आहेत. आज बाबाजानींचा प्रवेश झालेला आहे ते त्यातलं ते उदाहरण. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला जसं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकजुटीने खासदार निवडून आणले महाराष्ट्रात, तशाच पद्धतीने विधानसभेला सुद्धा ती एकजूट राहणार आहे का? आम्हाला ही जागा नाही मिळाली म्हणून आता आम्ही विरोध करू, आमचा अपक्ष उभं करू, असं जर झालं तर काय अवस्था होईल महाविकास आघाडीची? मला असं वाटतं की अजून आम्ही चर्चा सुरू केलेली. चर्चा सुरू करण्याच्या आधी इन अँटिसिपेशन काही विधान करणं योग्य नाही आणि मला वाटतं की आमच्या तिन्ही पक्षांचं त्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्याशी आमचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे. म्हणून आपण म्हणताय तशी परिस्थिती निर्माण होण्याचा संभव फार कमी. म्हणजे शेकाप कम्युनिस्ट पक्ष यांनाही सोबत घेणार आहोत ना तुम्ही? ते आमचे आघाडीचे बीड मतदारसंघामध्ये शिवसेना ही दावा करते आणि विद्यमान आमदार हे तुमच्या पक्षाचे आहेत. मग अशा ठिकाणी म्हणजे राज्यातल्या अनेक मतदारसंघात असा तिढा निर्माण होतो, तर तुम्ही याच्यावर काय करणार? तोडगा काय आहे की लोकसभेच्या निवडणुका लढवताना ज्यांचे जिथे खासदार होते, भले तिथले खासदार पक्ष सोडून गेलेले असतील तरी शक्यतो तिथल्याच उमेदवारांना तिकीट देणं प्रायोरिटीनं देण्यात आलं. साधारणपणाने त्याच लाईनीवर सगळ्या मतदारसंघांची चर्चा होती. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादी लढत झालेली आहे. एक परळीपूर्वी काँग्रेस लढवायची. आता नव्यानं जी चर्चा झाली आज किंवा वरिष्ठ पातळीवर, तर 6 पैकी किती जागा राष्ट्रवादी लढवेल? मित्रपक्ष नव्याने शिवसेना उद्धव ठाकरे नव्यानं विरोध करणं योग्य नाही. तर आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत याची चर्चा करू. त्यामुळं आमचे घटक पक्ष कोणी दुखावले जातील असं बोलणं योग्य नाही. तर आमची चर्चा झाल्यानंतर मग आपल्याला ही आकडेवारी दिसेल. पण आपण सुज्ञ आहात, आपल्याला कुठल्या जागा कोण लढवू शकते आमच्यापेक्षा जास्त माहिती. अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं बावनकुळे शरद पवार यांच्यावर केलं. तर बावनकुळेंसाठी आम्ही साथ सुरू आहे ना. बावनकुळे म्हणणार राज्याचे अर्थमंत्री बावनकुळेंनी जरा जरी इकडे तिकडे केलं तरी बावनकुळेंचं काय होईल ते बावनकुळेंना माहिती आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांना काही ना काही बोलावं लागतं. त्याकडे फार तुम्ही लक्ष देऊ नका. राज्याचे अर्थमंत्री एखादी घोषणा करतात आणि अर्थ विभाग ते आक्षेप घेतो त्याच्यावर, असं म्हणायचे की पवार साहेबांची माणसं अजूनही मंत्रालयात प्रस्तावित केलं जातं. त्यावेळी तेवढे पैसे कसे उभे राहणार याच्याविषयी नवीन रेव्हेन्यूचे सोर्स दाखवावे लागतात किंवा मग आहे त्या योजना काही बंद कराव्या लागतात. आता उदाहरणार्थ सध्या असं दिसतंय की सामाजिक न्याय विभागाचे आणि
आदिवासी विभागाचे पैसे हे पर्यटनासाठी मी आता ज्येष्ठांचं पर्यटन जे चालू केलंय तर त्यासाठी त्यातून पैसे वळवण्याचं काम चालू झालेलं आहे. हे आदिवासी समाज पूर्ण नाराज आहे. सामाजिक न्याय विभागाची मागासवर्गीय समाजाची सगळी लोक यावर आंदोलन करतात, निवेदन देत आहेत. तुम्हाला काय घोषणा करायचे ते करा, पण त्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते तुम्ही डायव्हर्ट करू नका. आणि आज हे सरकार ते पैसे डायव्हर्ट करतंय आणि तेच काम हे उरलेल्या सगळ्या योजनांच्या बाबतीत करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळं वित्त विभागाने जो विरोध केलेला आहे तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आणि वित्त विभागाने आक्षेप घेतलेला आहे याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही आहेत, सरकार हे पैसे उभे करू शकत नाही. सरकारने आततायीपणाने या सगळ्या घोषणा केलेल्या आहेत आणि सरकारने हे निर्णय करताना कोणताही मागचा पुढचा विचार केलेला नाही. सवंग लोकप्रियता आणि मतं मिळवण्यासाठीच हे काम आहे. ते आता आमच्या लाडक्या बहिणींना सगळ्या कळायला लागलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांना तुमच्यामध्ये भावी मुख्यमंत्री दिसतात, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी याकडे पाहतच नाही. तुम्ही म्हणाल की वित्त विभागाकडे यासाठी पैसा नाही, मात्र 2 तासापूर्वी अजित पवारांनी ट्विट केले बक्कल पैसा आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक आहे ना, त्यामुळं आता वित्त विभागाची खरी माहिती बाहेर आल्यामुळे त्यांनाच सांगण्यात आलं असेल की तुम्ही याच्यावर ट्विट करा आणि स्पष्टीकरण द्या, नाहीतर ते आपल्याला परवडणार नाही. बातम्यात तथ्य नाही आणि विरोधक आरोप करतात असं त्यांनी समजलं. विरोधक नाही, वित्त विभागाची माहिती आहे ती. वित्त आरोप कुणी केलाय? आम्ही वित्त विभागाने दिलेली माहिती आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांपासून आमच्याकडे पोहोचली आणि आम्ही त्याबद्दल एका दुसऱ्या महिन्याचे पैसे ते दिले, नंतर गायले. मध्यंतरी लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर नूतन खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी जयदत्त अण्णांची भेट घेतली पुण्यातल्या घरी जाऊन. तर मग आता एक गोष्ट आहे मी मध्ये सिनेमाचा एक सांगतो. डॉन सिनेमा आहे. डॉन सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि त्या एक नदी असते, मला वाटतं हेलन किंवा कुठतरी असते. तर बाहेर सगळे पोलीस असतात आणि मग ती हेलन म्हणते आता बाहेर कसं जाणार, तो माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. तर ती त्या रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या नाहीत त्यामुळं बाहेर जाता येणार नाही तुला. ते म्हणजे गोळ्या नाहीत ते मला माहिती आहे तुला माहिती पोलिसांना माहिती. आणि मग ते तोंडाला तिचा ते रुमाल बांधून अशी बंदूक लावून ते बाहेर जातात. पोलीस काही करू शकत नाही. तसं हे डॉनचा हा एक हे आहे की तिजोरीत किती पैसे आहेत लाडक्या बहिणीची योजना मी त्या पत्रकारांचे अभिनंदन करतो ज्यांनी शोध पत्रकारिता केली आणि माहिती आली. त्यामुळे डॉनचे जे डायलॉग आहेत ते आता इथं लागू होणार. राष्ट्रवादीतून फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे जसे तुमच्या कायम संपर्कात होते तसे सध्या जयदत्त क्षीरसागर संपर्कात आहेत का? नाही, माझी त्यांची काही संपर्क नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की 6च्या 6 इकडच्या जिल्ह्यातील जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत ते महायुतीचे निवडून येतील असा त्यांनी दावा केलेला आहे. आता ही शेवटी निवडणूक आहे म्हणजे प्रत्येक पक्ष आमच्याच निवडून येणार असं म्हणण्याचा संभव जास्त आहे. असं कोण म्हणेल की माझे 3 पडतील, 2 निवडून येतील आणि 1 ड्रॉ होईल. माझा एक असा प्रश्न संघाबाबत तुम्ही सांगता, भाजप बाबत काय बोललं जातं, प्लॅन करून ते कार्यक्रम करतात असं बोललं जातं. एक 10-15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे भाजप त्यांचं कल्चर भाजपमध्ये संघामध्ये वाढलेलं होतं. अजितदादांचं कल्चर हे काँग्रेस कल्चरचेच आहे. अजितदादा त्याच्यात काही हे नाही. पण 10-15 वर्षापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आले, तो काही प्लॅन होता का की अजितदादाला तिकडे घेऊन जाण्यासाठीच ते इकडे उतरले होते असं काही गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं गोपीनाथ मुंडे. त्यामुळे मला वाटत नाही की तो प्लॅन तो आमचा रात्रगत की प्लॅन होता.
श्याम मानवेने जे काही दावे केले त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली. इतके मोठे दावे चर्चेवर काय करणार? श्याम मानवेने जे काही दावे केले अनिल देशमुखांच्या संदर्भात आणि जे काही दावे केले त्यांनी ते ऍफिडेव्हिट मागितले होते, त्या ऍफिडेव्हिटच्या मध्ये त्यांना ईडी कारवाई होणार नव्हती, त्याबद्दल चर्चा होत नाही. म्हणजे त्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. काय करणार? की अनिल देशमुख यांनी स्वतःहून काही गोष्टी सांगितलेल्या, त्यांना कोण जाऊन भेटलं, काय त्यांना प्रस्तावित केलं, हे सगळं त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे. प्रसार माध्यमांच्या सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख जे सांगतात ते सत्य मानलं पाहिजे आणि एखाद्याला अडचणीत आलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीनं ऑफर देणं कितपत योग्य आहे याचाही विचार केला पाहिजे. अनिल देशमुखांच्या विरोधी पहिलं तर कुभांड रचलं गेलं, त्यांना मुद्दामून अडचणीत आणण्यात आलं, त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आलं, 100 कोटीचा आरोप करण्यात आला, पैसे दिले नाही, घेतले नाही. आणि तरी देखील ज्यांनी इतर ठिकाणी गंभीर असे आरोप गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनिल देशमुखांच्यावर ऍक्शन झाली. जे अँटिलिया केसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, अशा लोकांच्याकडून आरोप करण्यात आले आणि ते ग्राह्य धरून अनिल देशमुखांना त्यावेळी घेण्यात आलं. हे खरं म्हणजे भारतीय लोकशाही, भारतीय न्याय व्यवस्था यांना काळजी करणारीच घटना आहे. असंही होऊ शकतं. हा अनुभव अनिल देशमुखांच्या केसमध्ये सगळ्यांना. देवेंद्र फडणवीस त्यावर उत्तर देत असताना असं म्हटले की आमच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, रश्मी शुक्ला पुन्हा एकदा कार्यरत आहे, त्यांच्याच माध्यमातून ते ऍप आणलं होतं आणि सगळे नेत्यांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. असू शकतं ना, कोण कुठं खासगी काय बोललं, काय केलं, इज नॉट इम्पॉर्टंट. पब्लिक मध्ये काय बोलतो कोण याला जास्त महत्व आहे. खासगी कोण काय बोलतंय, आता हे दोघं काय बोलले तर ते बोलले म्हणजे त्यांनी ती ऍक्शन घेतलीच किंवा केलीच असा अर्थ होत नाही. ऍक्च्युली व्हॉट हॅज हॅपन्ड, ऍक्च्युली ऍक्शन काय झाली त्याला जास्त महत्व आहे. मी आणि तुम्ही उद्या फोनवर बोललो तासभर, मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या 1000 कोटी रुपये संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे पोचतील आणि तुमच्याकडे ईडी आली. ऍक्च्युली ऍक्शन काय झाली याला महत्व आहे. त्यामुळे फोनवरचे संभाषण, व्हिडिओ, ऑडिओ याच्यामुळं घटना घडली असं समजणं योग्य नाही. फडणवीस साहेब आणि देशमुख सुद्धा एक पेन ड्राईव्ह दाखवतात, माझ्याकडे सुद्धा व्हिडिओचं पेन ड्राईव्ह आहे असं ते दाखवतात. तो काय डॉन मधल्या रिव्हॉल्वर माहित नाही, आपण इकडे पाठवतो एकदा. महाराष्ट्रातील पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुराची परिस्थिती आहे. पूर परिस्थिती आहे सगळीकडे. आमच्याकडे मात्र पाणीच नाही, आम्हाला पाऊसच नाही. पिकं बरी आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. याला जोडूनच नाही. पण आता तुम्ही जलसंपदा मंत्री असताना काहीतरी आमच्या शिरूर पट्ट्यात किंवा त्या पाण्याचं काहीतरी केलेलं होतं, शेवटी जाता जाता आष्टीच्या योजनेला बरीचशी गती दिली आम्ही, ती योजना पूर्ण होईल. त्यावेळी टेंडर काढण्यात आलेलं. परत तिकडे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 2 योजना यांचं काम गतीनं आता पूर्ण होईल, तेही या 1-1.5 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे. त्याचबरोबर 19 TMC पाणी मध्य गोदावरी खोऱ्यात हे माजलगाव धरण जे आपल्या जिल्ह्यात आहे ते मला वाटतं 1973च्या आधीचं दाखवलेलं का नंतरचं. त्यामुळे आपलं 19 TMC पाणी त्या निमित्तात आपण वंचित राहिलो होतो. आता 19 TMCचे अधिकचे योजना आपल्याला घेता येतील अशी व्यवस्था माझ्या काळात मी जलसंपदा मंत्री असताना निर्णय घेऊन केली. त्याच्यावर अनेक बंधारे आणि अनेक कामं आता जिल्ह्यात मध्य गोदावरी खोऱ्यात चालू आहे. आणि नांदेड जिल्ह्यात, नांदेडच्या पलीकडे पाणी आपल्या शेजारच्या राज्यात जातं, त्यातलं जवळपास 44 TMC पाणी पलीकडे जात होतं. तेही दुरुस्त करून त्यातलं बरंचसं पाणी परत आणण्याचा म्हणजे रिव्हर्स पाणी करण्याचा देखील प्रकल्प आम्ही प्रस्तावित केलेला. तोही प्रकल्प होईल काही दिवसात. ओके.